ഇപ്പോൾ നരേന്ദ്രമോദി പ്രധാനമന്ത്രി വിദ്യാർത്ഥികളുമായി സംവദിക്കുന്നു. പരീക്ഷാ പേ ചർച്ച തത്സമയം. माँ बाप समझते हैं कि ऐसे समय वीकनेसेस को बाजू में करो, स्ट्रेंथ को जितना बल दे सकते हो दो. लेकिन आज कुछ माँ बाप इतने व्यस्त है. നരേന്ദ്രമോദി തത്സമയം വിദ്യാർത്ഥികളുമായി സംവദിക്കുന്നു. പരീക്ഷയെ ഭയപ്പെടരുത് എന്നാണ് നരേന്ദ്രമോദി വിദ്യാർത്ഥികളോട് പറയുന്നത്. समय ही नहीं मिलता. इसका परिणाम क्या होता है? आज बच्चे के सामर्थ्य का पता लगाने के लिए पेरेंट्स को एग्जाम के रिजल्ट का शीट देखना पड़ता है और इसलिए बच्चों का आकलन भी बच्चों के रिजल्ट तक ही सीमित हो गया है. मार्क्स के परे भी बच्चे में कई ऐसी चीजें होती हैं जिन्हें पेरेंट्स मार्क ही नहीं कर पाते हैं. साथियों, हमारे यहां एग्जाम के लिए एक शब्द है कसौटी. मतलब खुद को कसना है. ऐसा नहीं है एग्जाम आखिरी मौका है, बल्कि एग्जाम तो एक प्रकार से एक लंबी जिंदगी जीने के लिए अपने आप को कसने का उत्तम अवसर है, एक अपॉर्चुनिटी है. समस्या तब होती है जब हम एग्जाम को ही जैसे जीवन के सपनों का अंत मान लेते हैं, जीवन मरण का प्रश्न बना देते हैं. दरअसल एग्जाम जीवन को घड़ने का एक अवसर है, एक अपॉर्चुनिटी है, एक मौका है. उसे उसी रूप में लेना चाहिए. एक्चुअली हमें अपने आप को कसौटी पर कसने के मौके खोजते ही रहना चाहिए ताकि हम और बेहतर कर सकें. हमें भागना नहीं चाहिए. आइए दोस्तों, अगले सवाल की तरफ बढ़ते हैं. माननीय प्रधानमंत्री जी नमस्कार. मेरा नाम पुण्य सुन्या है. मैं कक्षा 11वीं की छात्र हूँ. मेरे विद्यालय का नाम विवेकानंद केंद्र विद्यालय निर्जुली, डिस्ट्रिक्ट पापुमपारे, स्टेट अरुणाचल प्रदेश है. माननीय प्रधानमंत्री जी, कुछ सब्जेक्ट्स और कुछ चैप्टर्स है जिनको लेकर मैं सहज नहीं हूँ. उनसे पीछा छुड़ाने में लगी रहती हूँ. मैं चाहे कितनी भी कोशिश क्यों ना करूँ, मैं उन्हें पढ़ नहीं पाती हूँ. शायद ये इसलिए होता है क्योंकि मुझे उनसे डर लगता है. सर, इस स्थिति को कैसे दूर किया जा सकता है? धन्यवाद सर. चलिए, आंध्र से हम मलेशिया से अब अरुणाचल पहुंच गए और मुझे बताया गया है कि इसी प्रकार का कोई और एक सवाल भी है. माननीय प्रधानमंत्री जी नमस्कार. मेरा नाम विनीता गर्ग है और मैं SRDAV पब्लिक स्कूल में 25 वर्ष से कार्यरत हूँ. मेरा प्रश्न है, कुछ सब्जेक्ट्स ऐसे हैं जिसमें कई स्टूडेंट्स को डर का सामना करना पड़ता है. इस वजह से वह इनसे बचते हैं. इसके बारे में इतिहास या गणित जैसे विषयों के शिक्षक अच्छी तरह से समझ सकते हैं. टीचर के तौर पर इस स्थिति को और बेहतर बनाने के लिए हम क्या कर सकते हैं? ये कुछ अलग प्रकार का ही विषय मेरे सामने आया. मैं कोशिश करूंगा कि स्टूडेंट्स के मन को छू सकूं. പരീക്ഷാ പേ ചർച്ചയിൽ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി വിദ്യാർത്ഥികളുടെ സംശയങ്ങൾക്ക് മറുപടി പറയുന്നു. ഇപ്പോൾ MP പ്രദീപ് കുമാർ തത്സമയം ചേരുന്നു. MP പ്രദീപ് കുമാർ, പരീക്ഷാ പേ ചർച്ചയിൽ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി എന്താണ് പറയുന്നത് വിദ്യാർത്ഥികളോട്? അരുൺകുമാർ, ആദ്യം തന്നെ അദ്ദേഹം പറഞ്ഞത് കോവിഡ് സാഹചര്യത്തിലൂടെയാണ് ഇപ്പോൾ ഒരു വർഷമായി രാജ്യം കടന്നു പോകുന്നത്. ഇത് ആദ്യ വിർച്വൽ എഡിഷനാണ്. കാരണം 2018 ഇതിനു മുൻപ് പരീക്ഷാ പേ ചർച്ച നടത്തിയിരുന്നത്. അന്ന് വിദ്യാർത്ഥികളുടെ ഈ സമ്മർദ്ദം, പരീക്ഷാ സമ്മർദ്ദം, വിദ്യാർത്ഥികളുടെ മറ്റു പ്രശ്നങ്ങൾ, അതുപോലെ ഈ അധ്യാപകരും രക്ഷിതാക്കളുമായുള്ള സംവാദം, ഇതെല്ലാം തന്നെയായിരുന്നു 2018 സംഘടിപ്പിച്ചിരുന്നത്. എന്നാൽ ഇപ്പോൾ ഈ ഒരു സാഹചര്യത്തിൽ, ഇപ്പോഴത്തെ ഈ കോവിഡ് സാഹചര്യത്തിൽ 2021 ഇപ്പോൾ വിർച്വൽ എഡിഷനാണ് നടത്തുന്നത്. ഇത് ആദ്യ വിർച്വൽ എഡിഷനാണ്. നേരിട്ട് സംവദിക്കാൻ കഴിയാത്തത് വലിയ നഷ്ടം തന്നെയാണ് എന്നാണ് പരീക്ഷാ പേ ചർച്ചയിൽ. ഓക്കെ, വ്യക്തമാണ്. MP പ്രദീപ് കുമാർ പ്രധാനമന്ത്രി വിദ്യാർത്ഥികളുമായി സംവദിക്കുകയായിരുന്നു പരീക്ഷാ പേ ചർച്ച എന്ന പരിപാടിയിൽ.